आज आपण अत्यंत महत्त्वाच्या भावनेविषयी बोलणार आहोत, तो म्हणजे आत्मविश्वास. कुठलीही गोष्ट करायला सगळ्यात महत्त्वाची भावना ही कुठली आहे तरी म्हणजे आत्मविश्वास. मी हे करू शकतो, मला हे जमेल, असं जेव्हा आतून वाटतं तो म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा आपल्याला मनापासून स्वतःच्या क्षमतेविषयी, स्वतःच्या कौशल्यावरती किंवा स्वतःच्या ज्ञानावरती विश्वास वाटतो, तेव्हा आपण येणारी प्रत्येक अडचणीवर मात करण्याची एक ताकद आपल्याला मिळते. पण भूतकाळामध्ये बऱ्याच अशा काही घटनांमधून आपण जातो की ज्याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतो, म्हणजेच आपला आत्मविश्वास कमी होतो. आता भूतकाळातल्या कुठल्या घटना आपल्या बाबतीत घडल्या असतील तर आपला आत्मविश्वास कमी होतो ते आपण बघूया. एक म्हणजे तुम्हाला जर लहानपणापासून ऐकवलं गेलं असेल की हे काही तुला जमणार नाही, हे काय तू करू नकोस, अरे तुला काय कळणार आहे का ह्यातलं. किंवा दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमची कंपॅरिझन केली गेलेली आहे सतत, तुलना. कुठल्या तरी एक दुसऱ्या व्यक्तीशी तुमची तुलना केली आहे, मग ती घरातली असो बाहेरची असो, आणि तो बघ कसा, आणि तुला काहीच जमत नाही, तुला काही जमणारच नाही, तू असाच बावळट राहणार, असं सतत जर तुम्हाला कानामध्ये ऐकायला आलं असेल तरी अशा प्रसंगातनं जर तुम्ही खूप वेळा गेलेला असाल तर तुमच्या आत्मविश्वासावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. दुसरं म्हणजे कधीकधी असं होतं की अनपेक्षितपणे आपल्याला एकदम फटका बसतो कसला तरी. म्हणजे आपली गाडी अगदी व्यवस्थित चाललेली असते आणि मग कुठेतरी अपयश येतं किंवा कुठेतरी नकार मिळतो, किंवा जे काय एक्सपेक्टेड असतं आपल्याला त्या गोलपर्यंत आपण पोचू शकत नाही, त्याचासुद्धा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो. किंवा कधीकधी असं असतं की चार चौघांमध्ये आपल्या हातनं एखादी चूक झालेली असते, आपल्याला एखादी गोष्ट जमलेली नसते, आणि मग तिथे सगळ्यांसमोर झालेली फजितीसुद्धा, जर ही घटना आपल्या आयुष्यात घडली असेल आणि त्याला बराच काळ जरी झाला असेल तरीसुद्धा आपल्याला आत्मविश्वास आपला कमी होतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट किंवा अनुभव असा की तुम्हाला निग्लेक्ट केलं गेलेलं आहे बराच काळ, म्हणजे तुमची दखल नाही घेतली गेली. मग घरात असेल किंवा तुमच्या करिअरच्या ठिकाणी असेल, तुम्हाला काही फारसं महत्त्व गेलेलं नाही, काही किंमत गेलेली नाही. तेव्हा हळूहळू आपली धारणा होते की आपण काही एवढे महत्त्वाचे नसणार, सगळे लोक जर आपल्याशी असं वागतात तर, आणि मग आपल्याला लोकांमध्ये मिसळायची, लोकांबरोबर बोलायचा भीती वाटते, आणि मग त्याचा परिणाम अर्थातच आत्मविश्वास कमी होण्याकडे होतो. आणि दुसरी गोष्ट, कधीकधी आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा आपल्या एखाद्या सवयीबद्दल म्हणा किंवा आपल्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल जर आपल्याला कोणी कधी हसलेलं आहे किंवा आपल्याला त्याच्यानं बुली केलं गेलेलं आहे, तर मग स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी अगदी तुम्हाला सांगते, कधीकधी एखादीचा रंग सावळा आहे, एखादीचा गोरा आहे, ह्याच्यावरूनसुद्धा बरीच तुलना होते. आणि मग ज्या व्यक्तीला हे सगळं सतत बोलून दाखवलं जातं त्या व्यक्तीच्या मनात नकळत स्वतःविषयी कमीपणाची भावना येते, किंवा आपण बोललो आहे, बुली झालो आहे म्हणूनसुद्धा स्वतःविषयी कमीपणाची भावना होते. अशा अनेक घटना जर तुमच्या आयुष्यात, ह्यातली एखादी म्हणा किंवा अनेक घटना जर तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या असतील तर ह्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपला आत्मविश्वास कमी होण्याकडे होतो. मग ह्याच्यावरती उपाय काय? तर अर्थातच पूर्वस्मृती पद्धतीची जी मेडिटेशन्स आहेत, जी 7 चक्रांवरती काम करतात, ती मेडिटेशन फक्त आणि फक्त ऐकून तुम्ही ही सगळी जी काही अनुभवांमधनं, या सगळ्या भूतकाळातल्या नकारात्मक जे अनुभव आपण ज्याला म्हणू शकतो, अशा ह्याच्यातनं जे काही भावना जमवल्या आहेत त्या काढून टाका आणि सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार करून स्वतःचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमची काही ध्येय आहेत, गोल्स आहेत, त्याच्यापर्यंत पोचण्याकरता तुम्हाला तुमची अशी मनाची ताकद मिळेल. धन्यवाद.